नमस्कार मंडळी, आज बनवली होती मी भेंडीची सुकी भाजी माझ्या पद्धतीने। मी काही सुगरण नाही, पण मला जसा रेसिपी येतात मी तुमच्यावर नक्की शेअर करेन। कढई घ्यायची, कढईमध्ये तेल ॲड करून त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे। मी सालीसकट लसूण टाकला आहे। त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत। आणि कांदा आपला तेलावर मस्त असा फ्राय झाला की त्याच्यानंतर आपण कांद्यामध्ये आपण जी भेंडी कट करून घेतलेली ती आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। कवळी भेंडी होती बघू शकता। आणि व्यवस्थित आपल्याला भेंडी कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत। आणि भेंडी मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला भेंड्यांमध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, लाल तिखट मसाला, परत हळद, परत धना पावडर, जिरा पावडर, जे आपल्याकडे मसाले आहेत ते सर्व मसाले ॲड करून व्यवस्थित आपल्याला भेंडी मिक्स करून घ्यायच्या मसाल्यांमध्ये। आणि भेंडी थोडा वेळ आपण स्लो गॅसवर अशीच ठेवून देणार आहे शिजण्यासाठी। त्याच्यावर झाकण वगैरे नाही ठेवायचं आहे भेंड्यांवरती, नाही तर भेंडी गुळगुळीत होतात। आणि इथे बघा थोडंसं ओलं खोबरं ॲड करते मी वरून भेंडीमध्ये आणि परत मिक्स करून घेते। ओलं खोबरं ॲड करून झाल्याच्या नंतर आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर ते पाहू शकता आपली भेंड्याची भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे आणि मस्त अशी आपली भेंड्याची भाजी रेडी झाली आहे। कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा। भेंड्याची सुकी भाजी अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।